नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। मागण्या मान्य झाल्या नाही तर 10वी-12वीच्या परीक्षावर बहिष्कार घालणार। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाहक रवींद्र फडणवीस यांचा इशारा। 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे। 10वी व 12वीच्या परीक्षावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करून देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे। 10वी-12वीच्या परीक्षा आता काही महिन्यावरती येऊन ठेपल्या आहेत। अशातच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरता बोर्डाच्या 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांकरता मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र व ईमेल पाठवले आहेत। मात्र अजूनही सर्व मागण्या प्रलंबित असून कोणताही ठोस निर्णय राज्य सरकारकडून होत नसल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी व 12वीच्या परीक्षावर बहिष्कार टाकण्याचे पाऊल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून उचलण्यात आले आहे। याद्वारे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो आहे। 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना जानेवारी महिन्यात तर फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षा सुरू होणार आहेत। मात्र बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षांवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री आमच्या प्रलंबित मागण्या मान्य करत नाहीत, यावरती जोपर्यंत तोडगा काढत नाही तोपर्यंत आमच्या शाळांच्या इमारती व कर्मचारी बोर्डांच्या परीक्षाकरता उपलब्ध करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे। आता या शिक्षण संस्था महामंडळाच्या मागण्या काय आहेत आपण पाहूया। राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत। 2012 पासून अजूनपर्यंत भरती प्रक्रिया झालेली नाही, ती नेमणूक ताबडतोब करावी। महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेतर अनुदान थकीत द्यावे। 2004 ते 2013 पर्यंतचे हे अनुदान थकीत आहे। प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास विरोध आहे। नवीन शैक्षणिक धोरणानंतर आर्थिक तरतुदीबाबत माहिती द्यावी अशा या मागण्या आहेत। गेल्या 10 वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित आहेत, ज्यामुळे शालेय शिक्षणाचा ढाचा रोज ढासळत चालला आहे। सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही। आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पाहिली, न्यायालयामध्ये केसेस दाखल केले आहेत, असे असूनही शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। यामुळे आम्ही शासनाला 10वी व 12वीच्या परीक्षांसाठी आमच्या इमारती व कर्मचारी उपलब्ध करून देणार नाही हे कळवले आहे। त्यामुळे तातडीने शासनाने बैठक लावावी, तसे न केल्यास चाचणी परीक्षा देखील होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाहक रवींद्र फडणवीस यांनी दिला आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।